धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले अलिबाग मुरुड रोहा नगरीचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी यांना विनंती असेल आपण या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडूंसाठी आणि आयोजकांसाठी शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आमचे सहकारी मित्र आदरणीय अभिलाषजी माळवी पुरस्कृत गावदेवी धोकडा आयोजित आजच्या या गुढीपाडव्यानिमित्ताने भव्य कबड्डी सामने आणि या सामन्यांना कृपाशीर्वाद देण्यासाठी मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय केशवजी, पंचायत समिती सदस्य आदरणीय शैलेशजी, मनोहर पाटील, अभिलाष यांच्या सौगव पत्नी जयसिंग आणि त्याचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व कबड्डी रसिक बंधू आणि भगिनींनो, एक वेगळी संकल्पना अभिलाषच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने धोकडा नगरीमध्ये आज या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजरी होतोय. कबड्डी हा खरा तर सर्वमान्य खेळ आहे, मातीतला खेळ आहे. कधी ना कधी आपण सगळेच लोक शालेय जीवनाच्या माध्यमातून कबड्डीला स्पर्श केलेला असावा आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये कबड्डी खेळली जाते. विशेषतः प्रो कबड्डीच्या माध्यमातून कबड्डी घराघरात पोचली आणि कबड्डीचं खरं महत्त्व आपल्या सगळ्यांना घर बसल्या समजलं आणि म्हणून रायगडच्या मातीतला हा खेळ खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरांनी विदेशापर्यंत घेऊन गेल्या जा सार्थ अभिमान निश्चित आहे. बुवा साळवींचं मी या ठिकाणी निश्चित नाव घेईन. कबड्डीची ओळख म्हणून जगभर त्यांचं नाव निश्चित आहे आणि म्हणून अलिबाग रेवस या पट्ट्यामध्ये आपली पंचकुशी कबड्डी खेळली जाते. त्याचे खेळ अतिशय सुंदर आहेत कारण नेहमी आम्ही सामने पाहण्यासाठी जातो. एक चांगलं खेळाडू निर्माण करण्याचं काम या पंचकृषी नक्की केलं आहे आणि म्हणून रायगड जिल्हा कबड्डी असोच्या मान्यतेने आज या ठिकाणी 32 संघांना संधी देऊन या ठिकाणी खूप छान कबड्डीचं आयोजन केलं आहे. मी मगाशी आलेल्या बोललो की अतिशय सुंदर ग्राउंडचं किंवा सगळं नियोजन खूप छान पद्धतीने या ठिकाणी केलं आहे आणि रसिकांना देखील कबड्डी बघण्याचा आनंद घेता येईल. आता कबड्डी रात्री खेळली जाते. पूर्वीची कबड्डी सकाळी सुरू व्हायची पण आता सर्वच थोडंसं बदललं आहे आणि त्याच्यामुळे अभिलाषच्या डोक्यातली कल्पना गावदेवी मंडळाने साकारली आणि या ठिकाणी सुंदर असं नियोजन आयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी कबड्डी खेळली जाते. कधीतरी असं वाटलं होतं की अभि हा स्टेजवर येईल कारण अभि हा बॅकस्टेज कलाकार आहे. माझ्यापेक्षा वयाने थोडं मोठा आहे. मी जरी आमदार असो तरी माझा सल्लागार म्हणून निश्चित आहे. कधीतरी थोडा फास्ट गेलो की सांगतो स्लो राहा. या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं अनुभवायला मिळतात. कबड्डी क्षेत्रामध्ये खूप काळ त्यांनी काम निश्चित केले. खेळला नसला तरी काम निश्चित केले कारण मामांचे ते भाचे आहेत त्यामुळे कबड्डी त्यांच्या अंगात निश्चित आहे आणि कबड्डीवर नितांत प्रेम करणार आहे. सगळ्याच खेळावरती असतो. आपल्या पसंतीची बैलगाडी असेल, क्रिकेट असेल, या सगळ्यांमध्ये तो नेहमी अग्रगण्य असतो आणि अनेक वर्ष मी त्याला सांगत होतो की अभि थोडासा गिअर बदलून आमच्याबरोबर ये. हळूहळू त्यांनी स्वीकारलं आणि माझ्या दोन्ही विधानसभाच्या निवडणुकीमध्ये एक मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी नक्की बजावली आणि विशेषतः दुसऱ्यांदा आमदार होत असताना आपली सेवा करत असताना त्याचं मार्गदर्शन निश्चित आम्हाला लाभलं. आता तो फ्रंटला आला आहे
आणि म्हणून मी नक्की सांगतो की एकंदर आपल्या तालुक्याची सर्वांगीण प्रगती बघत असताना त्यांनी ते स्वीकारलं की आपण जनमानसामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने सेवा केली पाहिजे. त्याच्या पत्नी देखील शिक्षका पेशातल्या जरी असल्या तरी पण बरोबर योग्य वेळी एका सल्ला नक्की देतात त्या. आणि म्हणून आमचं ठरलं आहे की काही झालं तर मैदान आपण मारायचं आहे. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेकांनी वेगवेगळे राजकीय अंदाज लावले होते, पण मी देखील कबड्डीतले गुण घेऊन पुढे गेलेला कार्यकर्ता आहे. तेव्हा त्या निवडणुकीमध्ये जनतेने खऱ्या अर्थाने आम्हाला स्वीकारलं आणि काम करण्याची संधी निश्चित दिली. त्यामुळे ग्रामपंचायत असेल, ही सेवाभावी संस्था आहे, याच्यामध्ये देखील आता नवीन चेहरे किंवा काम करायची इच्छा असणारे अनेक लोक येऊ पाहतात आणि मग त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून कबड्डीच्या माध्यमातून सगळ्याच राजकीय नेत्यांना खरं राजकीय डावपीच शिकण्याची संधी असते. कारण सर्व्हिस टाकणारा सर्व्हिसमॅन कसा असतो, फॉलोअर कसा असतो, कोपरा कसा असतो, या सगळे गुण किंवा पॉईंट कसा मारतो, थर्ड रेड कसा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसेच आम्ही देखील डावपेच तयार करत असतो की समोरच्या माणसाला कसा चित करता येईल. म्हणून क्रिकेट असेल, कबड्डी असेल, आपल्या आवडती बैलगाडी असेल, या खेळाच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या बांधिलकी ठेवून राजकारणात येत असताना खूप मोठा मित्रपरिवार मला लाभला, सहकार्य लाभलं. आणि म्हणून अतिशय शून्यातनं इथवरचा प्रवास करत असताना अशा सगळ्याच मित्रांचं सहकार्य लाभलं. आणि म्हणून दोनदा आपण सगळ्यांनीच मला आपली सेवकांनी संधी दिली. आज जो सर्वांगीण विकास अलिबागमध्ये चालू आहे ती त्याची एक प्रणिती असे नक्की मी सांगेन. आणि म्हणून आमचे जयसिंग असतील, अशोकराव आज नाही आहे मंचावरती, हे सगळे जुने सहकारी आहेत. आम्ही राणेशेठचे शिष्य आहोत, त्यामुळे राणेशेठचे सर्व गुण आमच्यामध्ये निश्चित आहेत. विशेषतः दुसऱ्याला मदत करणं हे आमचं नक्की काम आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी स्वीकारलं आहे. आणि मग आजच्या दिवशी अभिलाषनी सुरुवात केली आहे या कबड्डीच्या माध्यमातून. आणि म्हणून आज मंचावर दोन्ही पती पत्नीला बघून नक्की आनंद मला झाला. कारण अनेक वेळा आम्ही सल्ला द्यायचो हे कधीतरी बॅकस्टेजवर फ्रंटला ये, आणि त्या आजचा गुढीपाडवाचा दिवस आज शुभ दिवस आहे, त्याच्यामुळे त्यानं तो आज निवडला आणि आज भव्य अशा कबड्डीचं नियोजन केलं आहे. आणि विशेषतः 32 संघाने या ठिकाणी संधी दिली आहे. त्यांचा खेळ पाहण्याची संधी आपल्या सगळ्या क्रीडा रसिकांना मिळणार आहे. आणि म्हणून मागे सांगितलं की दिवसाची ना रात्रीची कबड्डी, मग उशिरा पण जागून कबड्डी बघावी लागते. तसं पुढच्या 5 तारखेलापासून माझ्याकडे क्रिकेटचे भव्य सामने होतात. एक वेगळे लीग त्या ठिकाणी आपण साजरी करतो आहे. आपल्याला आजच्या या पाडव्याच्या निमंत्रण देखील देतो. त्या ठिकाणी 32 संघानं देखील आपण क्रिकेटच्या भव्य टुर्नामेंट त्या ठिकाणी आपण लीग घेतो आहे. 2 4 व्हीलर आहेत, कारण खेळाडूंना सन्मान देणं माझं काम आहे. आणि म्हणून आज मंचावर अनेक मान्यवर आहेत, सगळ्यांची नावं घेता येत नाही आहे, पण या सगळ्यांचं योगदान खरं अर्थाने सोशल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून राजकारणाकडे येत असताना आपल्याला निश्चित लाभलं आहे. मग त्यातलाच एक म्हणून आजच्या दिवशी कबड्डीचं नियोजन मी खरंच मनापासून आयोजकांना धन्यवाद देईन. विशेषतः गावदेवी क्रीडा मंडळ हे जुनं मंडळ आहे. फार पूर्वी जेव्हा आपल्या भागामध्ये मांडवा असेल, धोकोडा असेल, वायशेत असेल, असेच 2-3 संघ असे किंवा बैरोळा असेल, असेच संघ असायचे. आणि विशेषतः उमेश तुमच्याकडे सगळे संघ असायचे. पण हळूहळू कबड्डीमध्ये प्रगती होत असताना आपण बघितलं की पंचकृषीच्या माध्यमातून या भागामध्ये कबड्डी सुरू झाली आणि चांगले खेळाडू आज आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून त्याही खेळाडूंना आपल्या भागामध्ये किंवा मोठ्या कबड्डीमध्ये खेळण्याची संधी जेव्हा मिळेल तेव्हा त्यांनी त्यांचे गुण नक्की दाखवतील. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आजचा शुभदिनी खरं हिंदू मराठी आज विजय उत्सवाचा सण आहे, गुढीपाडवा आहे. या निमित्ताने अभिच्या माध्यमातून खरं त्याने आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी सहभाग दिला आहे त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. आणि अतिशय दर्जेदार आयोजन केल्याबद्दल गावदेवी मंडळाला किंवा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद. सर एक मिनिट. क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार TVM कारावी दर्यावर्दी नागाव बंदर. तर क्रीडांगण नंबर 2 साठी प्रतिज्ञा बांधन जय हनुमान वायशेत आपणासाठी सुद्धा पहिला पुकार. धन्यवाद. धन्यवाद रुपेश सर. या स्पर्धेच्या निमित्तानं आज 2 प्रो कबड्डी स्टार आपल्यामध्ये